हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅनव्हाच्या मदतीने आपण कलरिंग बुक कसं तयार करू शकतो ते. आय टेल यू फ्रेंड्स, बऱ्याच लोकांना कलरिंग बुक कसं तयार करतात हे माहीतच नसतं. आणि हो, ही एक आयडिया आहे जी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट करून द्यायला मदत करेल. आज AIच्या मदतीने तुम्ही काही सेकंदातच किंवा काही मिनिटातच तुमचं कलरिंग बुक जनरेट करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलरिंग बुक कसं बनवायचं, त्याचं कवर पेज कसं बनवायचं हे सर्व खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ओके, तर आता फर्स्ट स्टेप आहे, आपल्याला गुगलवर जाऊन कॅनव्हा ओपन करायचा आहे. त्यानंतर तिथं लॉग इन करा. इथे मी अकाउंट ओपन करून ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघा, अशा प्रकारचे कलरिंग बुक्स आपण बनवणार आहोत. त्यासाठी क्रिएट अ न्यू डिझाईनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल. इथे आपल्याला पेजचं साईज डिसाईड करायचं आहे. तर मी विड्थ 8.5 आणि लेंथ 11.5 असं सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आपण इथे पेजवरती येत आहोत. इथे आपल्याला हे पेज एडिट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे R बटन दाबायचं आहे. त्यानंतर हा रेक्टँगल इथे दिसेल स्क्रीनवरती, हा आपण ॲडजस्ट करून घ्यायचा आहे पेजवरती. ओके, जेणेकरून आपल्याला इथे स्पेस मार्जिन मिळेल. आता यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर सेक्शनवर जाऊन इथं नो कलर करावा लागणार आहे. इथे या लाईनवरती आपण बॉर्डर सिलेक्ट करत आहोत. अशा प्रकारे आपलं हे पेज आपण रेडी करून घेतलेलं आहे. ओके, तर आता पेज सेटिंग करून झालं आहे. तर आपली नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला ज्या प्रकारचं कलरिंग बुक बनवायचं आहे त्याच्यासाठी आउटलाईन सर्च करायचं आहे. त्यासाठी आपण एलिमेंट सेक्शनमध्ये येणार आहोत. इथं आपण प्रॉम्प्ट देत आहोत की बेबी ॲनिमल्स आउटलाईन. तुम्हाला हवं ते तुम्ही इथे टाकू शकता, जसं की अल्फाबेट आउटलाईन किंवा सी ॲनिमल्स आउटलाईन, असं काहीही, म्हणजे जे आपल्याला हवं ते. त्यानंतर इथे अशा प्रकारच्या आउटलाईन्स तुम्हाला दिसतील. त्यातलं एक सिलेक्ट करायचं आहे. इथे मी एलिफंटचं सिलेक्ट केलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पेजवरती, व्यवस्थित मार्जिन ठेवून, जेणेकरून प्रिंट करताना ते कट नाही होणार. आता इथे तुम्ही पाहू शकता, मी वेगवेगळ्या आउटलाईन्स इथे सर्च करून वेगवेगळे ॲनिमल्स इथे ॲड केले आहेत. इथे डॉग ॲड केला आहे, मी कॅट ॲड केली आहे, इथे माकड ॲड केला आहे. तुम्ही विविध प्रकारचा कंटेंट जो मुलांना बेसिकली अट्रॅक्ट करतो, जसं की मफिन्स आहेत, आईस्क्रीम आहेत, अशा वेगवेगळ्या आउटलाईन्स तुम्ही या बुकमध्ये ॲड करू शकता. त्याशिवाय तुम्ही इथं एज्युकेशनल कंटेंट जसं की अल्फाबेट आहेत, ABCD म्हणजेच, आणि नंबर्स आहेत, हे देखील तुम्ही मुलांना कलर करायला यामध्ये टाकू शकता. ओके, तर बुक रेडी झाल्यानंतर आपल्याला त्याचं कवर पेज बनवावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही ना इथे AIच्या मदतीने कवर पेज खूप इझिली बनवू शकता. त्यासाठी तुम्ही इथे लास्ट ऑप्शन आहे मॅजिक मीडिया म्हणून, तिथे यायचं आहे. आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक प्रॉम्प्ट देण्यासाठी ना स्पेस मिळेल. तिथे तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचा आहे. मी इथं प्रॉम्प्ट दिलेला आहे, कवर पेज फॉर द किड्स कलरिंग बुक. तर त्याच्यानंतर मला इथे तयार रेडी केलेल्या कवर पेज मिळालेले आहेत. 4 ऑप्शन्स आपल्याला मिळतात, त्यातला आपण एक सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथं मी सिलेक्ट केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण कवर पेज देखील बनवू शकतो. ओके, तर आता एलिमेंट सेक्शनमधले जे एलिमेंट्स यूज करून आपण कलरिंग बुक तयार केलं. आता कॅनव्हाचं AI टूल आहे मॅजिक मीडिया. इथे जाऊन आपण AIच्या मदतीने हे कलरिंग बुक बनवायचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी इथं मॅजिक मीडियामध्ये एंटर करते. इथे आपल्याला प्रॉम्प्ट टाकायचा आहे. जसं की आपण फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट करत होतो तसंच इथं आपण प्रॉम्प्ट टाकायचं आहे. मी इथे प्रॉम्प्ट टाकते आहे आउटलाईन ऑफ अल्फाबेट A. तर त्यानंतर आपल्याला ही आउटलाईन दिली जाते. इथे 4 ऑप्शन मिळत आहेत आणि त्यानंतर एक आउटलाईन आपण सिलेक्ट करायची आहे. ओके, तुम्ही बघू शकता, इथं आपण आउटलाईन सिलेक्ट केली आहे. अशाच प्रकारे आपण इतर आउटलाईन देखील सिलेक्ट करूया आणि आपण बुक बनवूया. ओके, तर अशाच प्रकारे मी इतर अल्फाबेट्स काही घेऊन ही बुक बनवली आहे, ही तुम्ही बघू शकता. तर असंच थोडी क्रिएटिव्हिटी ॲड करून आपण पूर्ण बुक बनवू शकतो.
अशा प्रकारच्या PDF फाईल प्रिंट करून तुम्ही तुमच्या मुलांना कलर्स करायला देऊ शकता, किंवा ह्याचा आपण बिझनेस पर्पज देणे सुद्धा विचार करू शकतो. जसं की ही PDF फाईल तुम्ही जर KDF अकाउंटवरती अपलोड केली तर ॲमेझॉन जेव्हा पण त्यांना ऑर्डर येते तेव्हा ती कस्टमरला प्रिंट करून देईल आणि इथे तुम्हाला 60% कमिशन दिले जातं. ओके, तर आपल्याला हे बुक प्रिंट करायची देखील गरज लागत नाही, फक्त आपल्याला PDF फाईल अपलोड करायची आहे. म्हणजे त्याचा तुम्ही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील विचार करू शकता. हे आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.